मला जेव्हा माझी कला जी आहे ती कळली ती जे स्कूलचा चार्ज आल्यानंतर. अच्छा. एका कलाकाराने तर माझ्याकडनं वॉटर कलरचे आर्टिस्ट मला म्हणे तुम्ही आता या कला प्रदर्शनीचं उद्घाटन करता आहात तर तुम्ही एक पेंटिंग काढा. म्हटलं सर मी पेंटिंग आणि तितके सगळे कलाकार बसले त्यांच्यासोबत घाबरू नका मी आहे ना म्हणे तुमच्यासोबत चला म्हणा. ते काहीतरी पेस्टल कलर्स दिले त्यांनी माझ्याकडे लाल हिरवा हे त्या कॅनव्हासवर तुम्ही करा म्हणे गोल 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 फिरवायचं. ठीक आहे हे तर सोपं आहे म्हटलं. ते पेस्टल कलर्स घेतले कुठले कलर्स होते माहित नाही मला ॲक्रेलिकचे होते काय ते फिरवले आणि मग म्हणे चला झालं म्हणे आपलं पेंटिंग. सर काहीच तर नाही आहे याच्यामध्ये हे कुठलं पेंटिंग थांबा म्हणे तुम्हाला हात खराब करावं लागतील म्हणे. मग त्यांनी ते अर्धा बादली पाणी आणलं. आता त्या पाण्याचे सबकारे मारा म्हणे तुम्ही. मग त्या कॅनव्हासवर मी असे पाण्याचे सबकारे मारले ते पाणी असं उघडायला लागलं. मग म्हणे चला म्हणे आपण प्रदर्शनी बघून आपलं पेंटिंग तयार होते म्हणून घेऊन आलो आणि इतकं सुंदर पेंटिंग ते तयार झालं. मलाही कळलं नाही की आपण काढलेलं पेंटिंग ते म्हणाले आणि बघा म्हणे आता व्हिज्युअलाइज करा म्हणे तुम्ही काय दिसतं म्हणे तुम्हाला याच्यात. काही नाही वेगवेगळे कलर आहेत विखुरलेले सगळे ते आपण जे लाल हिरवे हे लावले त्याचे पण मिक्स होऊन छान कलर तयार झाले. अजून बघा म्हणे काय झालं 3D व्ह्यू बघा म्हणे. म्हणजे कलाकाराचं कसं आहे आपण जे लांबी रुंदी उंची फक्त हेच माप आपल्याला माहिती आहे. देव दिसत होता त्याचं कारण त्यांचं मल्टी अँगल दृष्टी होती. ते 3 डायमेन्शनच्या पुढे जाऊन बघत होते आणि त्याचं रूप तसं आहे मल्टी डायमेन्शनल आहे. 3 कोणांमध्ये ते काही बांधलं जात नाही. तसं पेंटिंगचं पण आहे त्या आर्टिस्टचं. त्याला मी बघितल्यानंतर खरोखर मला वाटलं की असं मोठं विवर तयार झालेलं आहे त्या विवरामधनं असं पाणी वाहते आहे आणि ते इकडे जाते आहे. मला नंतर लक्षात आलं की पेंटिंग कसं पाहायचं.